बलुचिस्ताननं पुन्हा एकदा स्वातंत्र्य जाहीर केलंय। आता पुन्हा एकदा म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की यावेळी ही स्वातंत्र्याची घोषणा मीर यार बलोच यांनी केलंय। त्यांनी एक पत्रकच काढलंय। या पत्रकामध्ये त्यांनी दावा केलाय की 85% बलुचिस्तानची भूमी आता स्वतंत्र झालेली आहे आणि ती बलोच ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणजे बलोच प्रशासनाच्या ताब्यात आहे। याच्याशिवाय त्यांनी पुढे ही माहिती दिली। त्यांनी सांगितलं की स्वतःचा झेंडा, स्वतःचं चलन आणि याचप्रमाणे स्वतःचं राष्ट्रगीत देखील आता बलुचिस्ताननं जाहीर केलंय। त्यामुळे बलुचिस्तान आता स्वतंत्र झालेलं आहे। पण हे सगळं वाचताना ऐकताना एक प्रश्न पडत होता, ते म्हणजे बलुचिस्ताननं ही स्वातंत्र्याची जी घोषणा केली ती दुसऱ्यांदा केलेली आहे। मागच्या वर्षी देखील त्यांनी अशाच प्रकारे स्वातंत्र्याची घोषणा केली होती। मागच्या वर्षी जर बलुचिस्तान स्वतंत्र झाला होता तर मग या वर्षी परत स्वातंत्र्याची घोषणा करायची गरज काय? हा प्रश्न स्वाभाविक आहे आणि हा प्रश्न अनेक प्रश्न उपस्थित करतो की खरोखर बलुचिस्तान स्वतंत्र आहे काय? मीर यार बलोच आहेत तरी कोण आणि खरोखर त्यांनी केलेल्या या ट्विटमध्ये किती क्रेडिबिलिटी आहे? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूया। नेमकं पाकिस्तानमधली बलुचिस्तानमधली परिस्थिती काय आहे आणि काय घडलंय ते बघूया आत्ताच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं मागच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान सरकारला अक्षरशः घाम फोडला हे आपण बघितलं। मागच्या वर्षी तर पाकिस्तान सरकारची नाचक्की झाली। अख्खी जाफर एक्सप्रेस नावाची ट्रेनच या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हायजॅक केलेली होती। अशा प्रकारच्या गोष्टी मागच्या वर्षभरात इतक्या वेगाने आणि इतक्या वारंवार होत आहेत की त्याला पाकिस्तान सरकार काहीच करू शकत नाही। आत्ताच म्हटलं तरी मागच्या 1 महिन्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी बलुचिस्तानमध्ये हल्ले झालेले आहेत। मागच्या काही महिन्यापूर्वी बलुचिस्तानच्या या BLAनं बलुचिस्तानमधली 17 ते 18 वेगवेगळ्या शहरांचा ताबा घेतलेला होता। या सगळ्या गोष्टींच्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की पाकिस्तान सरकारला यांनी घाम फोडलाय आणि पाकिस्तान सरकार समोर त्यांनी अनेक वेळा चॅलेंज उभं केलंय। पण हे सगळं असलं तरी बलुचिस्तान स्वतंत्र झालाय का? कारण मीर यार बलोच यांनीच आता परत एकदा ट्विट केले आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की 85% भूमी आता स्वतंत्र झालेली आहे। आमच्याकडे 5 लाख बलोच लोकांचं एक सैन्य देखील उभं आहे, ज्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स वगैरे सगळं आहे। आमच्याकडे शस्त्र नसतील, विमानं नसतील, हेलिकॉप्टर्स नसतील, पण आम्ही आता सगळं काही उभं करत आहोत। त्याचशिवाय त्यांनी सांगितलं आमचं स्वतःचं प्रशासन देखील आता आहे आणि आमच्या प्रशासनानं सगळा ताबा देखील आता घेतलेला आहे। बलुचिस्तानमधल्या 150 गॅस फील्ड, त्याशिवाय 1200 कोळशाच्या खाणी, इथलं कामकाज देखील आता बलुचिस्तानच्या या नव्या सरकारनं आपल्या ताब्यात घेतलंय, असा दावा मीर यार बलोच यांनी केलाय। हे सगळं असलं तरी मग प्रश्न असा पडतो की मग पाकिस्तान सरकार याच्यावर काय ऍक्शन का घेत नाही किंवा पाकिस्तान सरकारच्या हातून खरोखर बलुचिस्तान निसटलाय का? मीर यार बलोच यांनी आणखी एक मागणी केली, ती म्हणजे भारत सरकारनं आता या बलुचिस्तानच्या नव्या सरकारला पाठिंबा द्यावा आणि अशा प्रकारे बलुचिस्तानचं स्वातंत्र्य मान्य करावं। पण हे सगळं ऐकताना वाचताना ज्या पद्धतीचं पत्र काढलंय, ज्या पद्धतीचं ट्विट परत एकदा मीर यार बलोच यांच्याकडून आलंय, हे सगळं बघताना काहीतरी देजा वू झाल्यासारखं वाटतंय। कारण मागच्या वर्षी जेव्हा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं, या युद्धानंतर लगेचच मीर यार बलोच यांनी मे 2025 मध्ये अशाच प्रकारचा एक जाहीरनामा करून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती। त्यावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारचे दावे केले होते। त्यावेळी देखील भारताला विनवणी केलेली होती की भारतानं बलुचिस्तानला मान्यता द्यावी। त्यावेळी देखील भारतानं त्याला दिलेली नव्हती आणि आज देखील भारत सरकारनं याच्याकडे लक्ष देखील दिलेलं नाही। आता भारतासारखा एक देश, ज्याला पाकिस्तानची नेहमी अडचण आहे, पाकिस्तान नेहमी भारताला त्रास देतोय, पण तरी देखील बलुचिस्तानच्या या स्वातंत्र्याला भारत का पाठिंबा देत नाही? असं करण्यामागं एक महत्त्वाचा आणि मोठा घोळ आहे, एक प्रॉब्लेम आहे। तो म्हणजे खरोखर BLAचा पाकिस्तानच्या 85% भूभागावर कंट्रोल आहे का? कारण जो काही कंट्रोल असतो किंवा होता तो टेम्पररी असतो। म्हणजे काय ते थोडं एक्सप्लेन करून सांगतो। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी वारंवार जे हल्ले करते त्या प्रत्येक हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानमधल्या अनेक ठिकाणांचा ताबा घेतला जातो। काही मिलिटरी स्पॉट्सचा ताबा घेतला जातो, काही पोलीस स्टेशनचा ताबा घेतला जातो, कधी कधी काही अख्ख्या शहरांचा ताबा घेतला जातो, जसा 17 ते 18 शहरांचा ताबा घेतलेला होता। पण त्यानंतर पाकिस्तानची जी प्रोफेशनल आर्मी आहे ती मैदानात उतरते आणि या दोन्ही आर्मींची जेव्हा लढाई होते त्यावेळेला बलुचिस्तानच्या सैन्याला तिथून माघार घ्यावी लागते आणि पाकिस्तान परत एकदा प्रशासन तिथे येतं। आता देखील बलुचिस्तानचा जो मुख्यमंत्री आहे तो पाकिस्तानच्या सरकार पुरस्कृत मुख्यमंत्री आहे। त्यामुळे बलुचिस्तानमध्ये एक सरकार पॅरलली काम करतं आहेच, जे पाकिस्तानचं अधिकृत सरकार आहे, त्याच वेळी BLA आपलं सरकार देखील चालवतंय। ही गोष्ट खरी आहे की बलोच लोकांना आपलं स्वतःचं सरकार पाहिजे, त्यांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य पाहिजे। पण हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्षात पाकिस्तानपासून बलोच लोकांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही।
बलोच नॅशनल मुवमेंट नावाचा तिथला एक अधिकृत मोठा पक्ष आहे. तो पक्ष देखील पाकिस्तानमध्ये निवडणुका लढवतो, सगळं करतो, पण त्या पक्षाचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीची घोषणा केलेली आहे अशा प्रकारे खरोखर बलुचिस्तान काही स्वतंत्र झाला नाही. स्वतंत्र असता तर आम्हाला एवढी फरफट झाली नसती, एवढे आम्हाला त्रास भोगावे लागले नसते. प्रत्यक्षात जे काही बोललं जातंय ते फक्त कागदावर आहे. जमिनीवरती अजून देखील पाकिस्तानचा कंट्रोल या भूभागावरती आहे. जो काही टेम्पररी कंट्रोल घेतलेला असतो तो परत व्हॅकेट करावा लागतो किंवा देऊन टाकावा लागतो. इथं आणखी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे मीर यार बलोच हे कोण आहेत जे ट्विट करत असतात, जी माहिती देत असतात. यामध्ये जर त्यांच्या प्रोफाईलची माहिती घेतली किंवा त्यांचं प्रोफाईल व्हेरीफाय करायचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात येते की मीर यार बलोच हे कोण आहेत हे नेमकं कुणालाच माहिती नाही. ते पाकिस्तानमधला हा जो बलुचिस्तान प्रांत आहे तिथं डेफिनेटली राहत नाहीत. ते कुठल्या तरी परदेशात राहतात. ते बलोच आहेत पण ते परदेशात कुठल्या तरी देशामध्ये राहतात, कदाचित इंग्लंडमध्ये राहत असतील आणि तिथून ते ट्विट करतात. कदाचित त्यांचं हे जे नाव आहे ते देखील खरं नाही असं देखील काही लोकांना वाटतं. त्यामुळे मीर यार बलोच यांचे 1,27,000 फॉलोअर्स आहेत, ज्यामध्ये अनेक भारतीय आहेत, अनेक बलोची आहेत. पण तरी देखील मीर यार बलोच हे क्रेडिबल किंवा ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल असे बलोची लीडर नाहीत. बलुचिस्तानच्या एक्झाईलमध्ये असणाऱ्या प्राईम मिनिस्टर भारतामध्ये राहतात, त्यांना भारत सरकारनं शरण दिलेली आहे. अशा आणखी काही बलुची लोकांना शरण दिलेली आहे. इतर जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये हे बलोची लोक राहतात, पण मीर यार बलोच कोण हे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे बलुचिस्तान मधलं हे जे बंड आहे ते सहजपणे पाकिस्तान मोडून काढू शकतो. पाकिस्तानची जी भूमी आहे एकूण भूमीपैकी जवळजवळ 44% 44 ते 45% भूमी ही बलुचिस्तानकडे आहे. त्यामुळे बलुचिस्तान मधलं हे बंड जर मोडून काढायचं असेल तर पाकिस्तानकडे मोठं लष्कर आहे आणि या लष्कराच्या जीवावर त्यांना ते शक्य आहे. दुसरी गोष्ट, बलुचिस्तानला जगातल्या कुठल्याही देशानं, अगदी भारतानं देखील अजून पाठिंबा दिलेला नाही ऑफिशियली. त्यामुळे बलुचिस्तानचं हे बंड अमेरिकेच्या वगैरे सहकार्यानं पाकिस्तानला मोडून काढणं सहज शक्य आहे. पाकिस्तान समोर बलुचिस्तानचा प्रॉब्लेम मोठा आहे, केपीकेचा प्रॉब्लेम देखील मोठा आहे. पण पाकिस्तान समोर आता सध्या असलेलं सर्वात मोठं चॅलेंज जर काय असेल तर ते आहे POK, म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. जो भारताचा भाग जबरदस्तीनं पाकिस्ताननं आपल्या पोटात घेऊन ठेवलेला होता तो आज पाकिस्तानसाठी एक टाइम बॉम्ब बनलाय आणि त्यांनी आता 21 तारखेपर्यंतची मुदत पाकिस्तान सरकारला दिलेली आहे. 5 जून पासून आंदोलन चालू आहे. जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोक आहेत. 50 पेक्षा जास्त लोकांचा यामध्ये मृत्यू आतापर्यंत झालाय. पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये मुनीर यांनी आणखी 4,000 रेंजर्स लावलेत, पण तरी देखील हे बंड थांबायला तयार नाही. हे लोक म्हणतात की यावेळी आम्ही आझादी घेऊ. आझादी म्हणजे स्वातंत्र्य. आता ते भारतात येतील का, भारत त्याच्यासाठी काही करेल का हे अजूनपर्यंत माहिती नाही. भारतानं फक्त या गोष्टीचा निषेध केलाय, पाकिस्तान जे काही POK मध्ये करते त्याचा. पण 21 तारखेचा जो अल्टिमेटम दिलाय त्यानंतर मात्र मुझफ्फराबाद ही जी POK ची राजधानी आहे तिथं आम्ही मार्च करू असं या बंडखोरांनी सांगितलं, या सगळ्या लोकांनी. आणि हे JAAC चे लोक मुझफ्फराबादमध्ये येणार, तिथून ते इस्लामाबादवरती मार्च करणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान समोरचं सर्वात मोठं चॅलेंज बलुचिस्तानपेक्षा जास्त आणि अत्यंत कमी वेळामध्ये जर कुठला असेल तर आता आहे POK. आणि POK स्वातंत्र्याच्या मार्गावर आहे का, तर तो डेफिनेटली आहे. जोपर्यंत पाकिस्तान सरकार या मुद्द्यावर माघार घेणार नाही, आणि पाकिस्तान सरकार माघार घेणार नाही हे मुनीरच्या ॲटिट्यूडमध्ये स्पष्ट दिसतंय. जर पाकिस्तान सरकारनं माघार घेतली नाही तर POK फुटून वेगळा होऊ शकतो. पाकिस्तान त्याचा कंट्रोल ठेवू शकणार नाही आणि त्या दृष्टीनं भारतासाठी एक अभूतपूर्व संधी निर्माण होणार आहे, जी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं बलुचिस्तानमध्ये जे होईल असं आपल्याला वाटतंय ते प्रत्यक्षात लवकरात लवकर POK मध्ये होण्याची शक्यता आहे, एवढं मात्र नक्की. या संपूर्ण मुद्द्यावर आणि बलुचिस्तानमध्ये जे काही चाललंय किंवा जे काही सांगितलं जातंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? POK बद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतानं POK घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे का, किंवा भारतानं बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देऊन बलुचिस्तानला स्वतःची एम्बसी आपल्या देशामध्ये ओपन करायची परमिशन द्यायला पाहिजे का? या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.